पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे नावे आमीन. सर्व मुंबई सर्व धर्मप्रांत हिंदी मराठी कॅरिझमॅटिक संघ यांच्या वतीने पवित्र मरियेच्या स्वर्गनयनाच्या सणाच्या निमित्ताने हा कार्यक्रम सादर करीत आहोत. प्रभू येशूच्या नावाने तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मानवाला अंधारातून प्रकाशमान करण्यासाठी परमेश्वर पित्याने पवित्र मरियेची निवड केली. पवित्र मरियेची निवड ही मानव जातीला अत्यंत मौल्यवान आहे. पवित्र मरियेला मूळ पापापासून ईश्वराने निष्कलंक ठेविले. ती देवाच्या कृपेने भरलेली असल्यामुळे आपल्या तारणाविषयी ती निश्चित होती. देवाने तिला देवदूत व संतांपेक्षा मोठा मान दिला, क्योंकि वह प्रभु यीशु की माता है. माता मरियम ने ईश्वर पिता पर प्रेम किया. वह प्रेम देखकर पिता परमेश्वर ने उसे सबसे ऊंचा स्थान दिया और अपने स्वर्ग राज्य में ले लिया और सुबह के तारों को उसकी स्तुति गीत गाने को कहा है और स्वर्गदूतों को उसकी स्वागत में खड़ा किया है. हालेलुया, हालेलुया. पहाटेच्या तारकांनो गावो स्तुतिगान. मरिया जाते स्वर्गाला तिचे गुणगान. पहाटेच्या तारकांनो गावो स्तुतिगान. मरिया जाते स्वर्गाला तिचे गुणगान. स्वर्गीय दूतानो स्वागताला या. स्वर्गीय संतानो भेटायला या. मरिया येते स्वर्गाला आपल्या निज धामाला. पुत्र तिचा देईल जवळी तिज स्थान. स्वर्ग राणीचा मुकुट करील प्रदान. पहाटेच्या तारकांनो गावो स्तुतिगान. मरिया जाते स्वर्गाला तिचे गुणगान. पहाटेच्या तारकांनो गावो स्तुतिगान. मरिया जाते स्वर्गाला तिचे गुणगान. मरिया कुमारी दूतांची राणी. आमुच्या सहाया येते धावूनी. आई ती आमुची आमुच्या भाग्याची. गाऊ तिचे गान आम्ही विसरुनी भान. मरियेचा करूया हो आज बहुमान. पहाटेच्या तारकांनो गावो स्तुतिगान. मरिया जाते स्वर्गाला तिचे गुणगान.
करुणेच्या तारकानो गावो स्तुतिगान. मर्या जाते स्वर्गाला तिचे गुणगान. मर्या जाते स्वर्गाला तिचे गुणगान. मर्या जाते स्वर्गाला तिचे गुणगान. पवित्र मरियेला या जगाविषयी आसक्ती नव्हती. मरिया माता निष्कलंक होती, म्हणून तिला जीवनात येणाऱ्या संकटांची भीती नव्हती. तसेच स्वतःच्या तारणाविषयी मरियेला शंकाच नव्हती. माता मरियम परमेश्वर पिता के कृपा से परिपूर्ण भरी हुई थी. पवित्र मरियम को हम सब ईश्वर दूतों की और संतों की रानी मानकर उसका आदर महिमा करते हैं. पवित्र मरियम हर वक्त दूतों और संतों के साथ हमारे लिए बादलों से प्रकट होती है. बादलों में मरिया रानी चल के आती 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 है. यीशु के संग मरिया रानी चल के आती है. यीशु के संग मरिया रानी चल के आती है. यीशु के संग मरिया रानी चल के आती है. यीशु के संग मरिया रानी चल के आती है. बादलों में मरिया रानी चल के आती है. बादलों में मरिया रानी चल के आती है. दूतों के संग मरिया रानी चल के आती है. दूतों के संग मरिया रानी चल के आती है. दूतों के संग मरिया रानी चल के आती है. बादलों में मरिया रानी चल के आती है. बादलों में मरिया रानी चल के आती है. संतों के संग मरिया रानी चल के आती है. संतों के संग मरिया रानी चल के आती है. संतों के संग मरिया रानी चल के आती है. संतों के संग मरिया रानी चल के आती है. बादलों में मरिया रानी चल के आती है. बादलों में मरिया रानी चल के आती है.
संग मरिया रानी चल के आती है। भक्तों के संग मरिया रानी चल के आती है। भक्तों के संग मरिया रानी चल के आती है। बादलों में 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 मरिया रानी चल के आती है। आज 15 ऑगस्ट म्हणजेच आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन, म्हणून तुम्हा सर्वांना, भारतीयांना आणि ख्रिस्ती भाविकांना शुभेच्छा। मेरे भाइयों और बहनों, आज अपना स्वतंत्र दिन है और इसीलिए मैं आप सभी को शुभकामनाएं देता हूं। और आज पवित्र मरियम का त्योहार भी है, क्योंकि पवित्र मरियम को शरीर से स्वर्ग में लिया गया। आज पवित्र मरियेला स्वर्गामध्ये सदेह घेतलं गेलं। आज पवित्र मरियेचा स्वर्गनयन हा सण आहे, म्हणून तुम्हाला ख्रिस्ती भाविकांना सणाच्या हार्दिक शुभेच्छा। पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण स्वतंत्र दिन साजरा करतोय आणि त्याचबरोबर पवित्र मरियेचा स्वर्गनयन हा सण साजरा करतोय। म्हणजेच काहीतरी साम्य आहे। पवित्र मरिया ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र होती। ती एक माणूस म्हणून स्वतंत्रपणे जगली आणि म्हणून जेव्हा देवदूताने तिला संदेश दिला तेव्हा तिने आईला, बाबांना, मित्राला, मैत्रिणीला ह्यांना विचारायला गेली नाही, कारण तिला माहिती होतं की मी स्वतंत्र आहे आणि मी जो निर्णय घेतोय तो योग्य आहे, कारण तो परमेश्वराचा शब्द प्रमाण ती मानणार होती। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या ह्या दिवशी पवित्र मरिया ही स्वतंत्र आहे ह्याचं जणू काही ती उदाहरण आहे आपल्या सर्वांसाठी। कारण एक कुमारिका आणि ती आई बनणार आणि त्या काळी ज्या माता गरोदर आहेत त्यांना डोंगराळ प्रदेशात एकांतवासी ठेवायचे आणि अशा वेळी ती तिच्या मावस बहिणीला मदत करण्यासाठी डोंगरावर धावून जाते। का? कारण ती स्वतंत्र होती। जर का आपण पारतंत्र्यात असू तर आपण दुसऱ्यापर्यंत कसे पोहोचणार? स्वतःलाच मदत नाही करू शकत तो दुसऱ्यापर्यंत कसे पोहोचणार? अगर हम खुद स्वतंत्र नहीं तो खुद को तो मदद नहीं कर सकते, दूसरों को क्या मदद करेंगे? लेकिन पवित्र मरियम एक दिल से, विचारों से स्वतंत्र थी और इसीलिए उसकी बहन जो गरोदर थी, खुद भी गरोदर थी, उसकी बहन भी गरोदर थी, उसे मदद करने के लिए पहाड़ पे चल के गई, क्योंकि उस वक्त जो गरोदर है उन्हें पहाड़ पे दूर, गांव से दूर रखते थे। उसे पता था एक माता का दुख क्या हो सकता है, इसीलिए वो दौड़ के उसे मदद करने के लिए गई, क्योंकि वो स्वतंत्र थे। क्या आप स्वतंत्र हैं? तुम्ही, आपण स्वतंत्र आहोत? भारत देश स्वतंत्र झाला, परंतु आपण स्वतंत्र आहोत का? पवित्र मरिया एक माणूस म्हणून स्वतंत्र जीवन जगली, तिच्या इच्छेप्रमाणे जगण्याचा तिनं प्रयत्न केला। आपण आपल्या इच्छेप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतो। बऱ्याच वेळेला हे जग आपल्याला काय सांगतंय त्याप्रमाणे आपण जगण्याचा प्रयत्न करतो। बहुत बार हम ये दुनिया क्या कहती है वो सुनकर हम वैसा जीने की कोशिश करते हैं। क्या हम स्वतंत्र हैं? जैसे कि मोबाइल का ही देखो, लॉकडाउन या ये बीमारी
उसकी वजह से हम सब दूर हैं, इसलिए मोबाइल इस्तेमाल कर रहे हैं, ये बात थोड़ी बाजू में रखेंगे। अगर मोबाइल हमारे जिंदगी का भाग बना है, हमारे जिंदगी का परिवार का जैसे कि एक सदस्य बना है, हम छोड़ नहीं सकते, उसे दूर नहीं रह सकते, क्या हम स्वतंत्र हैं? आपण या लॉकडाऊन मध्ये हा मोबाईल गरजेचा आहे हा विषय बाजूला ठेवला तर मोबाईल पासून आपण स्वतः स्वतंत्र आहोत का? कारण आज मोबाईलच्या एवढे आपण अधीन केलेलो आहोत की मोबाईल शिवाय आपण काहीच करू शकत नाही. काही जण मोबाईल मिळत नाही म्हणून कुटुंबियांना त्रास देतात, आपल्या आई वडिलांना किंवा वरिष्ठांना त्रास देतात. मोबाइल नहीं दे रहे इसलिए घर के लोगों को तकलीफ दे रहे हैं. अगर एक मोबाइल खराब होता है तो दूसरा मिलने तक चैन नहीं पड़ता. जोपर्यंत दूसरा मोबाइल मिळत नाही, कारण एक खराब झालाय, तोपर्यंत चैन पड़त नहीं. क्यों? क्या हम जब एक दूसरे के साथ झगड़ा करते हैं तो एक दूसरे को माफी करने के लिए स्वतंत्र हैं? खुद को महसूस करते कि हम स्वतंत्र हैं, मेरी इच्छा से मुझे उसे माफ करना है, वापस रिश्ता जोड़ना है, ये विचार आता है? एखाद्याशी भांडल्यानंतर त्याला क्षमा करून परत एकदा नातं जोडायचं आहे, हा विचार आपल्या डोक्यात येतोय का? जर का नसेल तर आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र नाही. पवित्र मरिया जिने आपला पुत्र दिला कारण ती स्वतंत्र होती, ती देऊ शकली. एखादी व्यक्ती पारतंत्र्यात आहे, एखादी व्यक्ती बंधनात आहे, ती व्यक्ती इतरांपर्यंत कशी पोहोचणार मदत करण्यासाठी? स्वतःकडेच नाही तर दुसऱ्यांना काय देणार? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ही पवित्र मरिया आपल्याला आजच्या दिवशी स्वतंत्र राहण्याचा एक संदेश देत आहे. भारत देशाचा स्वतंत्र दिन साजरा करत असताना जणू काही पवित्र मरिया सुद्धा सांगते, तुम्ही सुद्धा एक स्वतंत्र जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आज पवित्र मरियम हम सबको जैसे कि चुनौती दे रही है कि आप खुद की जिंदगी खुद के मर्जी से जीने की कोशिश कीजिए. आज अगर सच्चे दिल से ये भारत जो देश स्वतंत्र है, ये स्वतंत्र दिन आज हम मना रहे हैं, तो पवित्र मरियम हम सबको संदेश दे रही है, अपना जीवन खुद की मर्जी से स्वतंत्रता से जियो. आपको कौन सी चीज में अच्छा लगता है जो दूसरों के लिए भी अच्छा है? गलत है लेकिन मेरी इच्छा है वो नहीं करने का, मतलब हम स्वतंत्र नहीं है. जो अच्छा है वो कर रहे हैं, दूसरों की अच्छाई के लिए कर रहे हैं, तब हम स्वतंत्र हैं. आज लॉकडाउन की वजह से, कोरोना वायरस की वजह से, या ये बाढ़ आया, बारिश आई, उसकी वजह से बहुत सारे लोग परेशान हैं. क्या हम एक दूसरे तक पहुंचते हैं? अगर नहीं पहुंच रहे मतलब हम स्वतंत्र नहीं है. पहुंच रहे हैं मतलब हम स्वतंत्र हैं, क्योंकि हम अपने मर्जी से निर्णय लेके अपने पास जो है वो दूसरों से बांट रहे हैं. वि. स. खांडेकर म्हणतात, आपलं स्वप्न जेव्हा भंग होतं तेव्हा ते जणू काही आरशाप्रमाणे पडून फुटतं, आणि ते फुटल्याला तो आरसा, ते स्वप्न, त्याच्यावरून चालत असताना पायाला दुखापत होते, आपले पाय रक्तबंबाळ होतात, आणि तरी देखील त्या तुटलेल्या भंग पावलेल्या स्वप्नावरून पुन्हा एकदा दुसऱ्या स्वप्नाकडे धावत जातो. तेव्हा जणू काही आपण एक खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगतो. आणि पवित्र मरिया सुद्धा एक चांगली माणूस म्हणून पवित्र जीवन, एक परिपूर्ण माणुसकीचं जीवन ती जगली. कारण जेव्हा सिमियन नावाची व्यक्ती पवित्र मरियेला मंदिरामध्ये सांगते की तुझा हा पुत्र भविष्यामध्ये समर्पित होणार, तुझ्यापासून दूर होणार, तो मरणार, ह्या जगासाठी तो मरणार. विचार करा, एखाद्या आईला
बाळ हातात जन्माला आलेलं आहे आणि कोणीतरी येऊन सांगते की बाळ आता मरणार आहे किंवा दुसरं कोणतरी घेऊन जाणार आहे, काय वाटेल त्या मातेला? दुःख आहे ना? ह्या पवित्र बलीला सुद्धा ते दुःख होतं. जणू काही तिची भविष्यातली सगळे स्वप्न वर्तमान काळात त्या क्षणी उद्ध्वस्त झाले, भंग झाले. परंतु तरी देखील तिनं रक्ताळलेल्या पायानं पुन्हा एकदा धाव मारली, त्या पुत्राला वाढवलं आणि जगासाठी समर्पित केलं. कारण तिनं परमेश्वराचं स्वप्न प्रमाण मानलं. पवित्र मरियम ने अपने जीवन में भगवान का सपना अपना सपना माना, क्योंकि जब सिमियन ने उसे कहा कि तेरा पुत्र मरने वाला है, उसका जैसे कि सपना, एक माता का, एक परिवार का सपना उसका टूट गया. लेकिन जैसे वीस खांडेकर कहते हैं कि वो सपना जो टूटता है वो आईने जैसा है. टूटने के बाद उसके ऊपर से अगर दौड़कर अपने पैर जो खून से लथपथ है फिर भी दूसरे सपने तक दौड़ रहे हैं, वो सच्चा इंसान है. और पवित्र मरियम एक सच्चा इंसान का प्रतीक है. वो बहुत सारी औरतों को एक मिसाल है. दुख आए, संकट आए, या परिवार कैसे संभालना, या भगवान की इच्छा कैसे पूरी करना, या एक पवित्र जीवन कैसे जीना, ये इस पवित्र मरियम ने सिखाया है. बहुत सारे औरतों को हिम्मत मिलती है कि अगर ये औरत उस जमाने में इतना सब कुछ कर सकती है, तो हम ये जमाने में जहां बहुत सारे औरतों को स्वतंत्रता मिल रही है, या कोई ना कोई तो मदद करने के लिए तैयार है, तो आप कितने स्वतंत्रता से जीनी चाहिए. जर का आजच्या काळात आपल्याला एवढं स्वतंत्र मिळतंय असं प्रत्येक स्त्रीला जर का पटलं, तर पवित्र मरियमने तर त्या काळामध्ये स्वतंत्र जीवन जगलं. तुम्ही तर ह्या काळामध्ये एवढी मदत मिळून जर का स्वतंत्र जीवन जगत नसाल, तर काय अर्थ आहे जीवनाला? एक माणूस म्हणून तुमचं जीवन सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा, पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरियेनं तिचं जीवन चांगुलपणाचं, क्षमेचं आणि पावित्र्याचं ठेवलं, आणि त्याचबरोबर भेटाचं. वो खंबीरता से खुद के जीवन में खड़ी रही. खुद के जीवन में दुख बहुत आए, हम सबको पता है उसके 7 दुख. यीशु मसीह के बचपन से यीशु मसीह का मृत शरीर अपने हाथ में लिए हुए, ऐसे बहुत सारे उसके दुख वो सहन करले. येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून त्याचा मृतदेह पवित्र मरिया हातात घेते. अशी 7 दुःख किंवा अनेक अशी दुःख ती सहन करते, आणि तरी देखील ह्या दुःखामध्ये असून सुद्धा ही पवित्र मरिया शिष्यांबरोबर येशू ख्रिस्त मेल्यानंतर त्यांच्या बरोबर राहते, त्यांना हिम्मत देते. स्वतः दुःखी आहे परंतु ती दुसऱ्यांना हिम्मत देते. आहे ना ही पवित्र मरिया स्वतंत्र, निरागस, पवित्र, धीट. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक ध्येय, लक्ष समोर ठेवून की मला परमेश्वराची इच्छा पूर्ण करायची. ह्या जगामध्ये एक चांगला माणूस म्हणून कसं जगता येईल त्याचा तिने प्रयत्न केलेला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, इतरांच्या मध्यस्थीला धावून जाणं, जसं लग्नाच्या वेळेला त्या कुटुंबावर संकट आलं, तिने येशू ख्रिस्ताची मध्यस्थी घेतली, त्याला सांगितलं तिथे चमत्कार करण्यासाठी. जब एक शादी के अवसर पर उस परिवार को संकट आता है, तब ये पवित्र मरियम यीशु मसीह को कहती है चमत्कार करने के लिए, उसकी मदद लेती है. इसका मतलब ये पवित्र मरियम माता है, बड़ी है अनुभव से भी, फिर भी उसने उसके पुत्र की मदद ली, क्योंकि उसे पता था पुत्र एक भगवान भी है. आज भी उसी भगवान के पास, यीशु मसीह के पास हम सब के लिए मध्यस्थी करती है.
आज सुद्धा ही पवित्र मरिया आपल्या प्रभू येशू ख्रिस्त जो परमेश्वर आहे त्याच्याकडे मध्यस्थी करते. हे सगळ्यात फार मोठं वरदान, दान, संपत्ती जणू काही तिच्याकडे आहे, ते ती आपल्या बरोबर वाटून घेते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, दुःख असलं तरी त्या दुःखामध्ये सुद्धा ती दुःख दुसऱ्यांना देत नाही तर आनंद देते, म्हणजेच ख्रिस्त देते. ये पवित्र मरियम दुखी है फिर भी उस दुख में उसने दुख नहीं बांटा, आनंद बांटा. उसने यीशु मसीह को हम सबके लिए समर्पित किया. ये है हमारी पवित्र मरियम. इसे कहते हैं कि सच्चे स्वतंत्रता से कैसे जीना. ह्याला म्हणतात की खऱ्या अर्थानं कोणत्या प्रकारे आपण स्वतंत्रपणे जगू शकतो. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आपण ह्या पवित्र मरियेला विनंती करूया. आई माऊली आमची, येशूची आई मरिये, लेकरांसाठी सदा विनंती कर मरिया माते, विनंती कर मरिया माते. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. पवित्र मरिया देवपुत्राची आई होती, म्हणून तिच्या स्वर्ग नयनाचा सण जगभरात 6व्या शतकापासून पाळला जातो. त्याच्याही अगोदर 4थ्या शतकात मरिया स्वर्गातच आहे अशा प्रकारची वाच्यता करण्यात येत होती. पवित्र मरियेच्या मृत्यूविषयी कुठेच उल्लेख नसला तरी मरियेला देवाने सदैव स्वर्गात घेतले गेली अशी ठाम परंपरेने श्रद्धा दृढ बनली. स्वर्गीय परमेश्वर पिता के इच्छा से ही माता मरियम के माथे पर 12 तारों का ताज यानी मुकुट रखा गया और प्रेरितों की रानी, स्वर्ग की रानी, सब मानव जाति की माता उनको घोषित किया. स्वर्गाची राणी तू माते, स्वर्गाची राणी तू माते, या धरतीची तू आई गे माते, या धरतीची तू आई गे माते. स्वर्गाची राणी तू माते, स्वर्गाची राणी तू माते, या धरतीची तू आई गे माते, या धरतीची तू आई गे माते. नमो कृपा पूर्ण तू मरिये, नमो कृपा पूर्ण तू मरिये, कृपेचा वर्षाव आम्हावर कर गे, कृपेचा वर्षाव आम्हावर कर गे. स्वर्गाची राणी तू माते, स्वर्गाची राणी तू माते, या धरतीची तू आई गे माते, या धरतीची तू आई गे माते.
संकटी असता जीवनी, दुःखी संकटी असता जीवनी, जवळी घे माते आम्हा सदा तू, जवळी घे माते आम्हा सदा तू, स्वर्गाची राणी तू माते, स्वर्गाची राणी तू माते, या धरतीची तू आई गे माते, या धरतीची तू आई गे माते. किरण आमच्या आशेचा तू, किरण आमच्या आशेचा तू, आशा दीप तू होऊन ये, आशा दीप तू होऊन ये, स्वर्गाची राणी तू माते, स्वर्गाची राणी तू माते, या धरतीची तू आई गे माते, या धरतीची तू आई गे माते, या धरतीची तू आई गे माते. निळे आणि पांढरे आकाश जणू मर्या मातेचा पदर आहे, हिंदीमध्ये आंचल, आणि त्या पदराच्या पंखाखाली मर्या मातेने सर्व मानवरूपी पुत्र व कन्यांना त्या मातेच्या आश्रय दिला आहे. माता मर्या माया, ममता, दया, करुणा या गुणांनी भरलेली होती. तिच्या पदराखाली आम्हाला आसरा मिळत आहे. ऊपर कहे गए सभी गुणों से माता मरिया की हमें सहायता मिलती है. उनकी आंचल के साए तले हम सब का जीवन सुखमय, आनंदमय, आशीषों से भरा रहता है. उनकी ही विनती द्वारा, मध्यस्थ द्वारा हमें स्वर्ग राज्य में अनंतकालिक जीवन मिलने वाला है. नीला आकाश ऐसे लगे जैसे तेरा आंचल, माँ मरियम, साया तेरा मिले हर पल. नीला आकाश ऐसे लगे जैसे तेरा आंचल, माँ मरियम, साया तेरा मिले हर पल. ममता तेरी बहती सदा, कृपा तेरी झरती सदा, आशीष तेरी माँ मिलती हमें सदा. नीला आकाश ऐसे लगे जैसे तेरा आंचल, माँ मरियम, साया तेरा मिले हर पल. जहाँ पाऊँ
एक दीप तेरे प्यार का बह जाऊं ना ओ माँ, रखना नजर सदा। नीला आकाश ऐसे लगे जैसे तेरा आंचल। माँ माँ मरियम, साया तेरा मिले हर पल। आता हूँ माँ तेरे यहाँ, लाता मेरा सारा जहाँ, देता तुझे ओ माँ, हर पल मेरा अपना। नीला आकाश ऐसे लगे जैसे तेरा आंचल। माँ माँ मरियम, साया तेरा मिले हर पल। नीला आकाश ऐसे लगे जैसे तेरा आंचल। माँ माँ मरियम, साया तेरा मिले हर पल। आपलं सुरुवातीचं गीत असेल, हीच वेल आहे. हीच वेळ आहे, हीच वेळ आहे, आराधना करू पित्याची आत्म्याने आणि सत्याने. आराधना करू पित्याची आत्म्याने आणि सत्याने. हीच वेळ आहे, हीच वेळ आहे, आराधना करू ख्रिस्ताची आत्म्याने आणि सत्याने. आराधना करू ख्रिस्ताची आत्म्याने आणि सत्याने. हीच वेळ आहे, हीच वेळ आहे, आराधना करू आत्म्याची आत्म्याने आणि सत्याने. आराधना करू आत्म्याची आत्म्याने आणि सत्याने. मध्यस्थ प्रार्थना. मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही. योहान अध्याय 6 ओवी 35. आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या जिवंत, स्वर्गीय, सामर्थ्ययुक्त, मंगळ, पावन, परमतुल्य व सर्व स्तुतीस पात्र असलेल्या देवाला धन्यवाद देऊया. प्रभूने आपल्यावर अगणित उपकार केलेले आहेत. आपल्याला सुखी संपन्न ठेवले आहे. आता आपण परमेश्वराच्या दैवी कृपेबद्दल व अखंड
आणि अमर्याद प्रेमाबद्दल उतराई होऊया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर असेल धन्यवाद मसी, धन्यवाद मसी. धन्यवाद मसी, धन्यवाद मसी, धन्यवाद मसी मेरे दिल से. धन्यवाद मसी, धन्यवाद मसी, धन्यवाद मसी मेरे दिल से. प्रिय येशू, जगामध्ये दुःख, कष्ट, कडवटपणा व क्रोध भरपूर असतानाही तू खरे प्रेम केलेस, त्याबद्दल तुला धन्यवाद. धन्यवाद मसी, धन्यवाद मसी, धन्यवाद मसी मेरे दिल से. धन्यवाद मसी, धन्यवाद मसी, धन्यवाद मसी मेरे दिल से. प्रिय येशू, करोना महामारीमध्ये आम्हाला मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक स्वास्थ्य दिल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद मसी, धन्यवाद मसी, धन्यवाद मसी मेरे दिल से. धन्यवाद मसी, धन्यवाद मसी, धन्यवाद मसी मेरे दिल से. प्रिय येशू, या अज्ञानरूपी अंधकारात तू आम्हाला तुझा प्रकाश दाखविल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद मसी, धन्यवाद मसी, धन्यवाद मसी मेरे दिल से. धन्यवाद मसी, धन्यवाद मसी, धन्यवाद मसी मेरे दिल से. आता आपण थोडा वेळ शांत राहणार आहोत आणि प्रभूने जे वैयक्तिकरित्या आपल्यावरती उपकार केलेले आहेत त्याबद्दल प्रभूला आपण थोडा वेळ शांत राहून धन्यवाद देणार आहोत. आपले उत्तर धन्यवाद मसी, धन्यवाद मसी, धन्यवाद मसी मेरे दिल से. धन्यवाद मसी, धन्यवाद मसी, धन्यवाद मसी मेरे दिल से. आता आपण मध्यस्थ प्रार्थना करणार आहोत. मोशे इस्रायल जनतेसाठी मध्यस्थ झाला. योना निन्वेकरांसाठी मध्यस्थ झाला. अखिल मानवजातीच्या तारणासाठी खुद्द प्रभू येशू ख्रिस्त मध्यस्थ झाला. देव आणि मानवांच्या मध्यस्थीसाठी मरिया मातेला मध्यस्थीने म्हणून दिली. तिच्याच मध्यस्थीने आपल्या गरजा भाकरी स्वरूपात जिवंत असलेल्या देवाकडे करूया. प्रत्येक मध्यस्थीच्या प्रार्थनेनंतर आपलं उत्तर हालेलुया, हालेलुया, हालेलुया असं असणार आहे. पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स ऑझवल्ड, धर्मगुरू, धर्मभगिनी व व्रतस्थ ह्यांना परमेश्वराची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरविण्यास
महामारीत ख्रिस्त जगाला देण्यास पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चांगले आरोग्य लाभावे. म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर हालेलुया 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 हालेलुया. आज मरिया मातेच्या स्वर्गवाहनाचा सण व स्वातंत्र्य दिन मरिया माते सदोदित देवाचे इच्छेप्रमाणे जीवन जगली. आपल्यातसुद्धा सेवाभावी वृत्ती निर्माण होऊन लोकांच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करण्यासाठी झटावे. सर्वांना ऐक्याचे, सन्मानतेचे, न्यायाची सूची जीवन जगता यावे म्हणून पुढाऱ्यांनी या महामारीच्या काळात देशात प्रेमाचे, शांतीचे, न्यायाचे राज्य प्रस्थापित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर हालेलुया 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 हालेलुया. करोना महामारी व नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महामारीच्या विळख्यात अनेक जण अडकून पडले आहेत. अशा आजारी व चिंताग्रस्त लोकांना दिलासा मिळावा, तसेच लसीकरणाची मोहीम सर्वसामान्य लोकांना प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपले उत्तर हालेलुया 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 हालेलुया. आपण प्रार्थना करूया. जगामध्ये जे प्रार्थना संघ कार्यरत आहेत त्या सर्व प्रार्थना संघावरती प्रभूचा विशेष आशीर्वाद असावा. पवित्र आत्म्याचं हे कार्य अधिक जोमाने फोफावत राहावं. मुंबई सरधर्म प्रांतामध्ये जे प्रार्थना संघ कार्यरत आहेत, मुंबई हिंदी मराठी प्रार्थना संघ या प्रत्येक संघाचे प्रमुख असलेले बिशप बार्थोल बारेटो यांना प्रभूचा विशेष आशीर्वाद लाभावा आणि या प्रार्थना संघाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्यासाठी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्यांना चांगलं आरोग्य लाभावं. तसंच मुंबई हिंदी मराठी प्रार्थना संघाचे जे कोर सभासद आहेत आणि सर्व जे प्रार्थना संघ आहेत त्या संघावरती प्रभूचा विशेष वरदहस्त असावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपले उत्तर हालेलुया 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 हालेलुया
आपण थोडा वेळ शांत राहूया. संत मदर तेरेसा आपल्याला सांगत आहेत, आपण ज्यावेळी शांत राहतो, प्रभूच्या सानिध्यामध्ये बसतो, त्यावेळी प्रभू आपल्याबरोबर बोलत असतो. आपण थोडा वेळ शांत राहूया आणि त्या प्रभूला आपल्याबरोबर बोलण्याची आणि प्रभू जे काही सांगत आहे ते आपण आता थोडा वेळ शांत राहून ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या मुंबई व भारतासाठी प्रार्थना करूया. हा आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पुण्यमरे, प्रभू तुझ्या ठाया आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पुण्यमरे, प्रभू तुझ्या ठाया आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पुण्यमरे, प्रभू तुझ्या ठाया आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हा आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी, म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तो आपल्या पिकात कामकऱ्यांस पाठवून दे आणि त्यांनी भरवसा ठेवून तुझे वचन सांगावे, म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभ वर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये हो आणि तो आनंदाने स्वीकारला जावो. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र, आमचा प्रभू, ज्याला तू पाठविलेस त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगानुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. आमचे स्वामिनी भारताच्या सहाय्यनी आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस भारताच्या प्रेषिता आम्हासाठी विनंती कर. बाळ येशूच्या संत तेरेसा धर्मप्रसाराच्या सहाय्यनी आम्हासाठी विनंती कर. स्वर्गातील भाकर तू त्यांना दिले, ती सर्व गोष्टीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तो आश्चर्यकारक संस्कारात
आपले दुःख व मरण यांच्या आम्हासाठी स्मरण ठेवले आहेस. म्हणून आम्ही तुझे शरीर व रक्त ह्या पवित्र रक्षांचा आदर करावा आणि तुझ्या तारणदायक कृपेचा लाभ घ्यावा असे आम्हाला वरदान दे. तू सर्व काळ जिवंत राहतो, स्वराज्य करतो. धन्यवाद. सर्वांनी एकत्र. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव व खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान हृदय धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. वेदीवरील अतिसंस्कारात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अति पवित्र मर्या थोर देव माता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मर्या कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो. संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या दूता व संता करवी धन्य असो. शेवटचं गीत. माझा हात नाही सोडणार, देव माझा हात नाही सोडणार. जरी वादळ आले, जरी तुफान आले, देव माझा हात नाही सोडणार. जरी वादळ आले, जरी तुफान आले, देव माझा हात नाही सोडणार. मी पण त्याचा हात नाही सोडणार. मी पण त्याचा हात नाही सोडणार. जरी वादळ आले, जरी तुफान आले, मी पण त्याचा हात नाही सोडणार. जरी वादळ आले, जरी तुफान आले, मी पण त्याचा हात नाही सोडणार. माझा दिवा जळत राहणार, माझा दिवा जळत राहणार. जरी वादळ आले, जरी तुफान आले, माझा दिवा जळत राहणार. जरी वादळ आले, जरी तुफान आले, माझा दिवा जळत राहणार. माझा दिवा जळत राहणार. माझा दिवा जळत राहणार. बापाची, पुत्राची, पवित्र आत्म्याची नावे. आमेन.